कारण मंत्री महोदय आम्ही कोणी राजकारण करत नाही, राजकारण करायचं नाही, हमरातुमरीवर आम्हाला यायचं नाहीये. इथे कोण 4 टर्म बोलतात की हे सुटत नाही, अनेक सन्मान सदस्य बोलतात. अध्यक्ष महोदय ह्या उत्तरातच दिलेलं आहे की इथे मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली बैठक 21/2/2022 रोजी झाली आणि दुसरी बैठक 15/3/2022 रोजी झाली. कोणाचं सरकार होतं अध्यक्ष महोदय जे बोलतात 2019 ते 22 काय पाठपुरावा झाला नाही? कोणाचं सरकार होतं? मंत्री महोदय असत्य सांगतायत का? आम्ही हक्कभंग आणणार का? दिशाभूल करतायत का या सभागृहाचे मुख्यमंत्री हे मंत्री महोदय? आम्ही तर हेच सांगतोय की मुख्यमंत्री महोदयांसोबत आम्ही सगळे ह्या विषयाला सोडवायला तयार आहोत. राजकारण न आणता माझी एवढीच विनंती राहील आपल्या माध्यमातून की ह्या सदनाची दिशाभूल मंत्री महोदयांनी करू नये. ब्रीफिंग असताना जर ते म्हणतात ह्या सदनाची दिशाभूल करू नये. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. आणि गृहनिर्माण मंत्री कोण होते? अध्यक्ष महाराज, सन्मान्य उबाटाचे सदस्य आदित्यजी ठाकरेंनी जो आता प्रश्न उपस्थित केला हे त्यांनी सांगितलं की तुम्ही उत्तरामध्ये दिलंय. या उत्तरामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी तत्कालीन किंवा माननीय गृहनिर्माण मंत्र्यांनी केंद्राकडे पाठपुरावा केलेला कुठेही नाही. उलट 9 सप्टेंबर 2024ला तत्कालीन मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी स्वतः याच्या बाबतीतला पाठपुरावा केंद्र एवढं एकच पत्र उत्तर एवढं एकच माननीय मुख्यमंत्र्यांचं पत्र हे दप्तरामध्ये आहे जे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब होते. मला तेवढंच सांगायचं होतं की शेवटी मुख्य सचिव झाले हे केवळ मगाशी वरुण सरदेसाई साहेब जसं म्हणले की खालनं पत्र वरण वर्ण पत्र खाली